टीका पण कपाल लावतो छत्रपती शिवरायांची देण आहे। रायगडाची वारी पहिली करू नका। वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजिले ती जात मरडायची होती। आज्ञेशिवाय गडावर खाली जाईल ती पाण्याची धार। अतीप चंद्र लेखे वर्द विष्णू वंदिता छत्रपती शिवरायांनी हत्ती आणले कसे। गड देवता शिरकाईला जागरण गोंधळ घातला गेला। गंगा यमुना सरस्वती यांच्या आल्या साऱ्या बहिणी यामध्ये इंडियन टॉयलेट सिस्टम असं म्हटलं जातं। ग्रेला औरंगजेबाला फसवलं, या ठिकाणी मृत्युमुखाला फसवू। ये खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना। तेरा क्षत्रिय क्लवताव सिंहासनाधीश्वर औरंगजेब सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल। जो शेपटीवरती औरंगजेब आहे त्याच्या पायरीवरती लिहिलंय सेवेच्या काही तत्पर हिरो सिंदूरकर जमी जंब पर बाड वसु अंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है। घर में संभार शिवाजी जैसा बेटा पैदा होता पूरे हिंदुस्तान पर राज करता। जय भवानी जय शिवाजी। आज आपण रायगडची वारी करतोय, पण एक गोष्ट आयुष्यामध्ये शिकायची। आपण आता जन्म झाल्याच्या नंतर आज आपण आहे 30-35 वर्षाचे, 40 वर्षाचे, 20 वर्षाचे, पण आपण सदैव एखादा माणूस जय भवानी म्हटला की त्याला प्रतिसाद देतो आपण जय शिवाजी। आपल्या वडिलांचं नाव जर शिवाजी असतं त्याला असं म्हटलं असतं का शिवाजी इकडे म्हणून म्हटलं असतं का? अरे नाही, मग छत्रपती शिवरायांचं नाव असं का घेता? अरे ज्याने 50 वर्ष आयुष्यावरती जीवावरती केले, स्वराज्य उभं केलं, आज भगवा टीका पण कपाल लावतो छत्रपती शिवरायांची देण आहे म्हणून आपण गर्वाने हिंदू म्हणून फिरतोय की नाही रे? छत्रपती शिवाजी महाराजांनी एखादा जर जय भवानी म्हटला तर त्याला प्रतिसाद जय शिवराय द्या। छत्रपती शिवरायांचं नाव सदैव आदराने घ्या। आता या साईडला आपण उभ्यात बघा, इथून पलीकडच्या साईडला तुम्हाला समोर लाईट 2 दिसतात बघा, जणू काय गाडी उभी असेल जशी काय लाईट दोन्ही पण दिसतात बघा। हा, त्याच्या पलीकडच्या साईडला जिथे शेवट एकदम काही दिसत नाही, पूर्ण कालोकिरकार अंधार दिसतोय बघा। पलीकडच्या साईडला जिथे लाईट सर्व संपलात पूर्ण मोकळा परिसर दिसतो बघा, त्या परिसरामध्ये 9 एकरचा भुईकोट किल्ला आहे, ज्याला नामस्करण केलं जातं राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांचा राजवाडा। आऊसाहेबांचं निधन कधी झालं कोणाला माहित आहे का? अखेरचा श्वास 17 जून 1674 ला आऊसाहेबांचं निधन राजवाड्यामध्ये झालं। रायगड किल्ला स्वराज्याची राजधानी, छत्रपती शिवरायांनी माथ्यावरती 9 वर्ष वास्तव्य केलं। मग आऊसाहेब पाचाडमध्ये का राहत होत्या? कारण ज्यावेळी आऊसाहेब रायगडावरती राहण्यासाठी आल्या त्यावेळी आऊसाहेबांचं वय वर्ष होतं 74 वय वर्ष। उतरत्या वयामानामुळे रायगडाचं क्लायमेट सहन होत नव्हतं म्हणून ते आऊसाहेब पाचाडमध्ये राहतो। मग त्यांच्या सेवेसाठी आपल्या राशाने एक राणी, तिचं नाव पुतला राणी शिर्के घराण्याची पाचाडमध्ये राहत होत्या। आजही त्या किल्ल्यात गेला, त्या वाड्यात गेलात, नतमस्तक होऊन त्या वाड्यात या, आजही तुम्हाला त्या ठिकाणी विहीर वगैरे बघायला भेटते। पुढच्या साईडला गेला थोडंसं 300-400 मीटर पुढे गेल्याच्या नंतर राजमाता जिजाऊंची समाधी आहे। माझ्या प्रत्येक ग्रुपला सांगणं असतं, रायगडाची वारी पहिली करू नका। राष्ट्रमाता जिजाऊंच्या समाधीला नतमस्तक व्हा। ज्या मातेने पुत्र घडविले, 2 पुत्र घडविले, छत्रपती शिवाजी महाराजांना पण जिजामातेने घडविलं आणि धर्मवीर छत्रपती शंभू राजांना सुद्धा राजमाता जिजाऊंनीच घडविले। 2 राजे त्या मातेने घडविले। मग त्या मातेला पहिलं वंदन करा ना, त्या मातेच्या समाधी समोर नतमस्तक व्हा आणि मग रायगडाची वारी करा। मुळे कवी कलश म्हटलाच की राष्ट्रमाता जिजाऊ तुम्ही जन्माला नसते आल्या, राष्ट्रमाता जिजाऊ तुम्ही जन्माला नसते आल्या तर आमच्या अंगणामध्ये नसती दिसली तुलस, आणि तुमच्या पोटी जन्म घेणार राजे छत्रपती शिवराय जन्माला नसते आले तर दिसले नसते उंच उंच मंदिराची खडक। आता छत्रपती शिवाजी महाराज आऊसाहेबांचं रोज दर्शन जाणं शक्य नसायचं, पण राजे या साईडला टोक दिसतो बघा, समोर टकमक टोक आहे कडेलोट पॉईंट, त्या टोकावरनं राजे आऊसाहेबांचं दर्शन घ्यायचे। टकमक टोका कडेलोट पॉईंट म्हणजे चोरी लबाड पितुरी गद्दारी करेल त्याला 7 दिवस कैदी कोटा, 8व्या दिवसा कोणा कबूल नाही केला गोंत्यात भरायचं, गोंत्याची गाठ मारायची आणि टोकावरनं फेकून दिलं जायचं। हा नियम स्वराज्याच्या राजधानीचा। स्वराज्याच्या राजधानीत काय झालं? 2 राजे झाले आपले। पहिले राजे छत्रपती शिवाजी राजे, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी कोणाला फेकलं नाही आणि शंभू राजांनी कधी कोणाला सोडलं नाही। शंभू राजांचं नाव ऐकलं, शंभू राजांचं नाव ऐकलं, प्रत्येक मराठीच्या तोंडात एकच शब्द असतो, वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजिले ती जात मरडायची होती। तो हिरकणीचा खडा जी माता आपल्या लेकरासाठी उतरली। आज आपण या रायगडाची वारी करताना ज्या ठिकाणी पोहोचल्याच्या पलीकडच्या साईडला तुम्हाला बुरुज पाहायला भेटतो, त्या बुरुजाला इतिहासामध्ये नामस्करण केलं जातं हिरकणीचा कडा, जी माता आपल्या लेकरासाठी रात्री 10 वाजता कडा उतरली।
स्वराज्याचा राजधानीचा नियम होता, सायंकाळी 5:30 वाजले नगारखानात नगारे सनई चौघडे बडवले गेले की सायंकाळी 5:30 ला दरवाजा बंद व्हायचा. गडाचा मुख्य द्वार तो याच्या पुढच्या भागात आपण बघणार आहोत. महादरवाजा बंद झाला की गडावरनं फक्त खाली येईल ती पाण्याची धार आणि पायथ्यापासून माथ्यावर जाईल तो हवेचा झोप. दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. हिरा नावाची गवलन गडावरती दही दूध विकण्यासाठी गेली. कोजागिरी पौर्णिमेचा हा सण पूर्वी मोठ्या प्रमाणात साजरा केला जात होता. दही दुधाची मागणी गडावरती होती. ती माता याच मार्गावरनं गडावरती दही दूध विकण्यासाठी गेली. दही दूध विकताच दानपट्टे भाला चालवणं तलवारी चालवणं कार्यक्रम चालू झाला आणि ती माता तो कार्यक्रम पाहत बसली. पाहता क्षणी 5:30 वाजले. नगारखानात नगारे सनई चौघडे बडवले गेले. गडाचा मुख्य दरवाजा बंद झाला. दरवाजापर्यंत धावत धावत ती माता पोचली पण दरवाजा बंद केलाय. हात झोडून पदर पसरून विनंती करू लागली. रत्नोजी गायकवाड आणि चांगोजी काटकर हे द्वारपाल होते. हात जोडून पदर पसरून विनंती करू लागली, माझं 3 महिन्याचं लेकरू, गडाच्या पायथ्याशी दूध पाजायला कोणी नाही हो, मला जाऊ द्या. त्या मातेला सोडलं नाही. सांगितलं तुझी राहण्याची व्यवस्था गडावर करू शकतो पण सोडू शकत नाही, कारण स्वराज्याचा नियम आहे. स्वराज्यामध्ये गद्दारी चोरी लबाडी पित्तुरी गद्दारी केली की त्याला 7 दिवस कैदी कोठार, 8व्या दिवशी टकमक होतो. हा स्वराज्याचा नियम होता. नियमाचं उल्लंघन करता येत नाहीये. तिने त्या मातेची राहण्याची व्यवस्था गडावर केली असेल. त्या मातेला अन्न गोड लागेल का, पाणी गोड लागेल? त्या मातेने पूर्णपणे रायगडाला वेढा मारला. रात्रीच्या 10 वाजता पश्चिमेला कडा आहे त्या कड्यावरती माता पोचली. दही दुधाचं माठ चपला त्या टोकावर काढून ठेवल्या आणि उतरण्यासाठी सुरुवात केली. उतरताना अंग खरचटलं त्या मातेचं. हो, उतरताना अंग खरचटलं, वस्त्र फाटलं, हजारो वेदना त्या मातेला सहन कराव्या लागल्या. कड्या कपड्यातने हात सरकू लागले तरी सुद्धा ती माता आपल्या लेकरासाठी कडा उतरू लागली. कडा उतरली, घरी पोचली, बालला कुशीत घेतलं, माय ममतेने हात फिरवला, मायाची सावली धरली. सकाळी 5:30 वाजले. दरवाजा उघडला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांना समजलं की जी माता रात्री गडावरती होती, हात जोडत होती, विनवंती करत होती, मावळ्यांना ती माता आता गडाच्या खाली का जाईना हा प्रश्न सर्वांना पडला. शोधाशोध चालू झाली. पुन्हा रायगडाला शोधाशोध चालू झाली पण पश्चिमेला कड्यावर दही दुधाचं माठ सापडला. मावळ्यांना वाटलं ती माता इथून घसरून पडली असेल म्हणून तिच्या घरी 2 मावळे पाठवले. घरी अंगणामध्ये आलेले शिपाई त्या मातेने पाहिले. त्या मातेने जसं अंगणामध्ये आलेले शिपाई पाहिले ती माता घाबरली, कारण छत्रपती शिवरायांच्या आज्ञेचं पालन तोडलंय, नियमाचं उल्लंघन केलं. राजे आम्हा शिक्षा करतील पण राजाने आम्हाला शिक्षा केली तर आमच्या लेकरासोबत करावी. त्या मातेला बोलवणं केलं. त्या मातेला दरबारात नेलं गेलं. महाराजांच्या छत्रपती शिवरायांच्या दरबारात आजही आपण गेलो तरी गर्वाने मान उंचवते आपल्या दरबारात राजांच्या, कारण त्या दरबारात कधी स्त्री नाचली नाही, कोणावर अन्याय झाला नाही, अत्याचार झाला नाही. असा दरबार एकमेव छत्रपती शिवरायांचा रायगडाच्या माथ्यावर आपल्याला पाहायला भेटतो. आजही आपण त्या दरबारात जाणार आहोत. म्हणजे प्रत्येक ग्रुपला सांगणं असतं छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार म्हणजे जमिनीवरचा स्वर्ग आहे. त्या मातेला त्या दरबारात नेलं गेलं. सविस्तर त्या मातेला सर्व विचारलं गेलं. त्या मातेने सुद्धा सविस्तर सांगितलं. महाराजांनी त्या मातेला कड्यावर आणलं. मी सांगितलं, हिरा जेव्हा तू उतरलीस तेव्हा ती रात्र होती, आता दिवस आहे, मला या क्षणी हा कडा उतरून दाखव. तर राजाने आज्ञा केली उतरायचं. उतरण्यासाठी 2 पावले पुढे गेली पण 2 पावले पुढे गेली, 4 पावले माघारी आली आणि आपल्या राजाला सांगत होती की राजा मी ज्या क्षणी उतरले ना तेव्हा माझं खाली लढताना लेकरू दिसत, त्याच्या रडण्याच्या किंकाळ्या माझ्या कानापर्यंत वरती पोचत होत्या. आता माझं लेकरू माझ्याकडे आहे, मला या मोठ्या दऱ्याखोर दिसत, मी आता उतरू शकत नाही. राजांना समजलं एक माता आपल्या बालासाठी जीवाची पर्वा करू शकत नाही. राजाने हिरोजीना बोलवणं केलं. हिरोजी कडा तासा आणि त्या बुरुजाला हिरकणी बुरुज नाव द्या म्हणून त्या बुरुजाला इतिहासामध्ये हिरकणीचा कडा असं नामस्करण केलं. हिरोजी इंदूरकरांनी गॅरंटी पत्र दिलं होतं, अवर राजा तुमच्या आज्ञेशिवाय गडावर खाली जाईल ती पाण्याची धार आणि पायथ्यापासून माता वेळेल तो हवेचा जो, हे गॅरंटी पत्र स्वराज्याच्या राजधानीचं दिलं होतं. हिरोजी तुमचं बांधकाम कापणार ती हिरा नव्हे हिरकणी आहे. 2 गोष्टी सिद्ध करून दिल्या होत्या. एक, माता आपल्या लेकरासाठी कधी जीवाची पर्वा करू शकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर या ठिकाणावर स्त्री खाली जाते आहे तर शत्रू कड्यावर चढून येऊ शकतो. म्हणून तो तसा कडा. या साईडला एक पायवाट तुम्हाला दिसते की नाही, तिथे खाली एक दरवाजा आहे, नाणे दरवाजा, गडाचा सर्वात छोटा दरवाजा. आता पूर्वी गडावर भली मोठी बाजारपेठ होती. त्या रायगडावरती आजही ती बाजारपेठ आपल्याला पाहायला भेटते. पण ती बाजारपेठ मध्ये व्यापार करण्यासाठी व्यापारी कर्नाटकात रायगडावर येईल.
नागाप्पा शेट्टी तुम्हाला माहितीच असेल, इतिहास वाचला असेल बाजारपेठेचा. नागाप्पा शेट्टी अनेक लोक असतील त्या रायगडावरती व्यापार करण्यासाठी यायचे. मग आता गडावरती येणार आहेत ते, स्वराज्याची राजधानी आहे की नाही रायगड. मग तो ज्यावेळी ते जातील, चेकपोस्ट ज्याला म्हटलं जातं आताच्या भाषेमध्ये, जकात नाका ज्याला म्हणतो आपण, गडावरनं खाली जायचं असेल तर त्यांना नाणं दिलं जायचं आणि ज्यावेळी ते नाणं ते परत त्या दरवाजात देतील तेव्हा त्यांना गडावर सोडलं जायचं. अशी सिस्टम या स्वराज्याची राजधानी होती. कारण अनेक गडकोट किल्ले फितुरून गेले. आणि या गडाचा मुख्य दरवाजा आहे, या दरवाजामध्ये आपण पोहोचतो. या रायगडाचा महादरवाजा, गडाचा मेन गेट. अनेक गडकोट किल्ले पाहिले असणार तुम्ही. प्रत्येक किल्ल्याला मेन गेट असतो, आपल्या घराला सुद्धा मेन दरवाजा असतो. पण या रायगडाच्या राजधानीचा दरवाजा जर बघितलात ना तर पूर्णपणे नागवडी आकाराचा पाहायला भेटतो. नागवडी आकाराचा का? शत्रू दरवाजा तोडण्यासाठी दोन गोष्टीचा उपयोग करायचा, हत्तीचा आणि ओंडक्याचा. इतक्या उंचावर हत्तीसारखा माणूस आजही येऊ शकत नाही, तर हत्ती येईल का? नाही. आणि जर ओंडका आणला, ओंडक्याने दरवाजा तोडायचं म्हटलं ना त्यासाठी प्रेशर लागतो आणि प्रेशर निर्माण करायला स्टेट अंतर लागतं. स्टेट अंतर आहे का? प्रेशर मध्ये ज्यावेळी आपण, साधं उदाहरण आहे, जर आपण गाडी चालवत असेल, टर्निंग आला, आपण गाडीचा स्पीड कमी करतो का? तर टर्न बसला. तसंच आहे, जर तिथून टर्न मारायचं आहे तर स्पीड कमी होणार आहे आणि त्या ओंडक्यापासून सुद्धा दरवाजा सावध राहणार आहे. म्हणून या दरवाजाची रचना पूर्णपणे नागमोडी आकाराची. रायगड ही स्वराज्याची राजधानी आहे. 75% गडावर आल्याच्या नंतर 1.5 तासाचा प्रवास केलाय तुम्ही आतापर्यंत. आणि ज्यावेळी 1.5 तासाचा प्रवास केल्याच्या नंतर या महादरवाजामध्ये उपस्थित झाली आहे. इतक्या उंचावर दरवाजा बांधण्याचं कारण काय? खाली पण बांधू शकत होतो. बांधण्याचं कारण काय? त्याला कारण आहे, जर शत्रू खालून आला इथपर्यंत आल्याच्या नंतर तो पूर्णपणे दमणार आहे. आपल्यासारखं थंड चॉकलेट, गोळ्या, बिस्किट खात येणार आहे का? नाही. तो निघाला की एकदम एका स्पीडनीच तो इथपर्यंत पोहोचणार आहे. आलेला शत्रू पूर्णपणे घाईला आलेला असणार. त्याला गनिमी कावा म्हटलं जातो. याला इतिहास काय सांगतो की शत्रूला पहिला दमवा आणि मग लढायला घ्या. टाइम पण कमी लागेल आणि ताकद पण कमी लागेल. याच्या दृष्टिकोनाने इतक्या उंचावर बांधले. गडाला तटबंदीची गरज नव्हती. गडाला तटबंदी देण्याचं कारण काय होतं? तर शत्रूला हा दरवाजा, आता तुम्ही खाली गाडीत नव्हतं, आता अंधार होता पण आपण मध्यंतर आल्याच्या नंतर अंधार पूर्णपणे हे झाला. पण तुम्हाला हा महादरवाजा कुठून खालून पण दिसत नाही, कधीच दिसणार नाही तुम्हाला खालून महादरवाजा कुठं येतो. आता तुम्हाला 1.5 तास, आपण जर एखाद्या ठिकाणी गेलो, एका तासात आपण जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर अंतर चालतो की नाही? एका तासात 4 किलोमीटर चालतो की नाही? पण तुम्ही 1 किलोमीटर 1.5 तास लावलेत. आता 1च किलोमीटर झालं, 1 ते 1.25 किलोमीटर झालं असेल, पण 1.5 तास लागला का? कारण पूर्णपणे तुम्ही राऊंड आलात आणि पूर्णपणे समोर स्टेपले आले तुम्ही, म्हणून तुम्हाला एवढा कालावधी लागलाय. पण जर शत्रू खालून आला पूर्णपणे दमलेला असणार, रोख लावले आणि दरवाजा खालून दिसत नाही. दरवाजा हा खालून कधी दिसणार नाही. आणि जरी दिसला तर समोर आतमध्ये शिरलात ना, 2 बुरुज आहेत अशी राऊंडला बघा दोन्ही साईडला, आणि मग त्यांच्यामध्ये ती जय आणि विजय बुरुज आहेत. विष्णू भगवंताचे द्वारपाल कोण? जय आणि विजय. मग विष्णू भगवंताच्या द्वारपालावर की नावं का दिली? कारण राजे छत्रपती झाले त्यावेळी आपल्या राजांच्या हातामध्ये विष्णू भगवंताची मूर्ती दिली होती. विष्णू जगाचा पालक आहे. राजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक झाले म्हणून राजांच्या हातामध्ये. मग ते 2 द्वारपाल या ठिकाणी आजही दरवाजाची सुरक्षा करतायत. नंतर तुम्ही होल पण पाहिले असणार. त्या होलातनं जर मधला डिक्टोगीतनं जर होल पाहिलात ना तर बरोबर मधलं अंतर येतं. पूर्णपणे तटबंदीला होल आहे. शत्रू जर आला तर त्याच्यावरती उकळलेलं पाणी किंवा उकळलेलं तेल फेकायचं. 1689ला 11 मार्च 1689ला याच दरवाजामध्ये दुर्घटना घडली. ती म्हणजे ज्यावेळी औरंगजेबाच्या सरदाराने रायगडाचा वेढा दिला. गडाचा महादरवाजा ओपन केला सूर्याजी पिसाल फितुराने. मग गडावरती मध्यंतर पावसाची क्लिप कुणी बघितली का? एकत्र पाणी जात होते की दादा? ती सिस्टम बनवली आता राजांनी बनवलेली आहे. जर शत्रू इथे आवरणाचा झाला ना, वरती याच्या वरच्या बाजूला 2 तलाव आहेत, गंगासागर, हत्ती तलाव. सुरुम लावायचं, फोडायचं, पाणी सर्व एकत्र करायचं, दरवाजा ओपन करायचं आणि द्यायचं सोडून. लाटेने शत्रू खाली जाणार. दीप चंद्र लेखे वर्द विष्णू वंदिता शहा सुनो शश मुद्रा भद्राई राजते. अर्थ सांगतो त्याचा. जसं चंद्राचं कलेच्या प्रमाणे वाढतं
तसं शहाईचं पुत्र शिवबा याचं स्वराज्य देखील ते कलेच्या प्रमाणे वाढेल आणि वाढलेलं स्वराज्य हे जनकल्याणाच्या हितासाठी नाही. ही गोष्ट. नंतर तुम्हाला या साईडला होल पाहायला भेटते. होलाच्या या साईडला एक सिम्बॉल पाहायला भेटलं. तो प्राणी आहे शरभ. सर्वात बुद्धिमान ताकद आणि चालक. शरभ प्राणी म्हणजे छत्रपती शिवाजीराजे. पण पायाखाली हत्ती आहे की नाही? हत्तीसारखी जर बलाढ्य शाही रायगडावर आली तर तिला राजे उजव्या पायामध्ये दडकून ठेवतील इतकी ताकद त्या दरवाजामध्ये आहे. याचं वैशिष्ट्य या ठिकाणी दाखवलेलं आहे. आज आपण रायगडाची वारी करत असताना गड माथ्यावरती आलो. गड माथ्यावर आल्याच्या नंतर प्रथम एका तलावाला भेट दिली. या तलावाचं नाव आहे हत्ती तलाव. शिवराज्याभिषेकाचं पोस्टर कोणी पाहिले? त्या पोस्टर मध्ये एक इंग्रज पाहायला भेटतो आपल्याला. त्या इंग्रजाचं नाव आहे हेनरी ऑक्सेटर. हा गडावर पायीच नव्हतो. तुम्हाला 2 तास लागले. त्या हेनरी ऑक्सेटनला गडावर येण्यासाठी 6 तासाचा कालावधी लागला. आणि 6 तासाच्या गडावरती आल्याच्या नंतर गडाचं वैभव पाहिलं. नगारखान्याच्या समोरच्या बाजूला गेला आणि 2 बलाढ्य देहाच्या हत्ती सजवलेले त्यांनी पाहिले. 2 हत्ती पाहिले आणि तो आश्चर्यचकित झाला. मी 2 पायचा माणूस आहे, मला गडावण्यासाठी 6 तास लागतात, तर छत्रपती शिवरायांनी हत्ती आणले कसे? हा प्रश्न त्याच्या मनामध्ये उपलब्ध झाला. दरबारात गेला. छत्रपती शिवरायानं मुजरा केला. छत्रपती शिवरायांसमोर पहिला मानाचा मुजरा घालणारा हेनरी ऑक्सेटन इंग्रजांमध्ये पहिला इंग्रज म्हटलं ना, ते छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा घालणारा हेनरी ऑक्सेटन. हे हेनरी ऑक्सेटनने नारायण शिवरायांना प्रश्न विचारला. शिवणे, अरे बाबा मी 2 पायचा माणूस आहे. आणि शिवणे त्यावेळी इंग्रजी बोलणारा माणूस. शिवणे, मी 2 पायचा माणूस आहे, मला गड माथ्यावर येण्यासाठी 6 तासाचा कालावधी लागतो. छत्रपती शिवरायांनी हत्ती गडावर आणले कसे? आणि कसे हत्ती? त्याने अपार प्रयत्न केला प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी. उत्तर काही भेटलं नाही. त्याने स्वतःचा प्रश्न मनामध्ये न ठेवता स्वतःच्या रोजनिशीमध्ये लिहिला. इंग्रज आजही रोजनिशी लिहितात. फॉरेनर्स रोजनिशी लिहितात सर. त्यावेळी इंग्रज रोजनिशी लिहायचा आणि त्या रोजनिशीमध्ये त्यांनी लिहिलं की रायगडावर हत्ती आले कशी. पण ती रोजनिशी आता रोजनिशी राहिली नाही. मोठं बुक झालंय बीबीडी. बीबीडी म्हणजे मुंबई बुक ऑफ डग्लस. पृष्ठ क्रमांक 55 वरती प्रश्न उपलब्ध आहे आणि उत्तर सुद्धा आत्ताचे निनाद बिडेकर गुरुजी देतात. आपले राजे ग्रेट होते. आपल्या राजांना काय म्हणायचे? दूरदृष्टीचे राजे, दूरचा विचार करणारे माझे राजे होते. राजाने काय केलं? रायगड बांधण्यासाठी सुरुवात केली. रायगड बांधण्यासाठी किती वर्ष लागली? 14 वर्ष. एका हत्तीची वाढ किती वर्षात होते? 3 ते 4 वर्षात हत्ती परिपक्व होतो. हत्तींचा उपयोग काय केला राजाने? काय केलं राजांनी? पहिलं ज्यावेळी रायगड बांधायला सुरुवात केली त्यावेळी हत्तीची लहान पिल्लं पालखीत टाकली आणि गडाच्या माथ्यावर आणली. नियम आहे, लहानापासून मोठं करता येतं, मोठ्यापासून लहान करता येत नाही. मग ती लहान पिल्ले आणून त्यांना मोठे करून त्यांचा उपयोग काय करून घ्यायचा, ही माझ्या राजांकडे दूरदृष्टी होती. म्हणून माझ्या राजांना दूरदृष्टीचे राजे म्हटलं जात होते. ते इंग्रजाला समजलं नाही हत्ती गडावर आले कसे. मग ते हत्तीना पाणी पिण्यासाठी व डुबण्यासाठी हे तलाव होतं. पुण्या तलावाला नामस्करण केलं हत्ती तलाव. आता आपण ज्या ठिकाणी उपस्थित आहात गडदेवता शिरकायला नतमस्तक होऊन पुढच्या माहितीला आपण सुरुवात करूया. गडदेवता शिरकाई म्हणजे शिर्क्यांचे कुलस्वामी. काही तज्ञांची मत आहेत की रायगडावर 11वे शतक यादवांचं होतं. त्यावेळी शिर्के घराणं असावं, नाहीतर ज्यावेळी मोऱ्यांच्या ताब्यामध्ये ही राहिली होती तेव्हा सुद्धा शिर्के वस्ती, शिर्के कुटुंब सुद्धा या ठिकाणी असावं. ज्यावेळी राजाने रायगड 1656ला स्वराज्यामध्ये घेतला, म्हणजे रायरीचा डोंगर घेतला, त्यावेळी राजाने हिरोजीनं इंदुरकरांना रायगड बांधण्यासाठी सुरुवात करायला सांगितली. पण त्यावेळी राजाने पाहिलं मंदिर या ठिकाणी गडदेवता शिरकायचं मंदिर म्हणजे एक मूर्ती होती. आपल्या राजाने हिरोजीनं सांगितलं, हिरोजी पहिले मंदिर बांधा आणि मग बांधकामाला सुरुवात करा. हिरोज इंदुरकरांनी मंदिर बांधलं. बांधकाम पूर्ण झालं. बांधकाम पूर्ण झाल्याच्या नंतर 4 वर्षानंतर 6 जून 1674ला शिवराज्याभिषेक आला. राजाने काय केलं? राज्याभिषेकाच्या अगोदर गडदेवता शिरकाईला जागरण गोंधळ घातला गेला आणि मग राज्याभिषेकाला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी जसा 350 वर्षापूर्वी शिवराज्याभिषेक रायगडाच्या माथ्यावरती पार पडला, आनंद सोहळा तसा आजही पार पडला जातो 6 जूनला. पण 5 जूनला या ठिकाणी जागरण गोंधळ पहिलं घातलं जातं आणि मग रायगड दरबारामध्ये शिवराज्याभिषेक घातला जातो. पलीकडच्या बाजूला एक इमारत पाहतो बघा पाठीमागे, त्याला हत्तीशाला. आता रायगडाचं कार्यालय ऑफिस आहे.
हत्तीशाला जी हत्तीची लहान पिल्लं आणली होती की नाही, त्यांचं पालन पोषण त्या ठिकाणी केलं. हत्तीचं एका दगडात 2 पक्षी मारले सांगितलं का तुम्हाला? एका दगडात 2 पक्षी कशी मारले? एका हत्तीची वाढ 3.5 वर्षात 4 वर्षात होते. हत्ती 14 वर्ष गडावरती अगोदर आणून ठेवली होती. मग काय केलं, याच तलावातनं निघाला दगड ना, तो बांधकामासाठी वापरलाय. मग तो दगड आता एखादा मोठा दगड असेल तर नेण्यासाठी त्याला 5-6 माणसं लागतील. वेळ जास्त जाणार की नाही, माणसं पण गुंतवली जाणार. मग त्या हत्तीच्या साह्याने इमारतीपर्यंत पोहोचवला. एका दगडात 2 पक्षी. हाती राज्याभिषेकाला सुद्धा वापरले आणि बांधकामासाठी सुद्धा वापरले. त्याच्या खालच्या बाजूला तुम्हाला एक तलाव पाहायला भेटतं. या तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव. आपल्या राजांचा शिवराज्याभिषेक झाला 6 जून 1674 ला. काशीवरच्या गागाभट्टाने 7 नद्यांच्या 7 समुद्रांचं पाणी आणलं आणि जे काही शिल्लक राहिलं ते तलावामध्ये विसर्जित केलं. त्याला सप्त गंगासागर असं नामकरण केलं. सप्त म्हणजे 7 नद्या आणि 7 समुद्र. त्याच्यावर एक छोटीशी कविता म्हटली गेली, गंगा यमुना सरस्वती यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणली राज्याभिषेकासाठी पाणी. जल झाले तीर्थांचे घर आणि नाव त्याचे गंगासागर. मग त्याला गंगासागर असं नामकरण केलं गेलं. याच्या वरच्या बाजूला हे 2 स्तंभ पाहायला भेटतात आपल्याला. हे विजयस्तंभ, विजयाचं प्रतीक. एका वेळेस पूर्वी 7 मजली होती. आता आपल्याला 2 मजली, 1 मजली आणि 2 मजली पाहायला भेटतात. मग त्यावेळेस 7 मजली वैभव कसा असेल याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. मखमली पडद्यात पैठणी कापडामध्ये सजवले जायचे. आतमध्ये कावमातीचे दिव्या पंत्या लावल्या जायच्या. त्यावेळेचं सायंकाळचं वैभव, बाळे किल्ल्याची शोभा वाढवण्यासाठी 2 स्तंभ सजवायचे. मग त्यावेळी समोरचं वैभव कसं असेल याची कल्पना पण करू शकत नाही. त्यावेळी लाईट नव्हत्या, त्यावेळी मशाली होत्या. आजही आपण जर एखाद्या नाटक मशालीवरती बघायला गेलो तरी ते किती सुंदर वाटतं. पण त्यावेळी हुबेहूब पूर्वीच जसं तसंच नुसत्या मशाली, काव दिव्याच्या पंत्या, ना लाईट ना बॅटरी. मग त्यावेळीचं वैभव कसं असेल याची आपण कल्पना करू शकतो. मग त्याला विजयस्तंभ काय, विजयाचं प्रतीक. हे पूर्वी एका वेळेस 7 मजली. आपल्या राजाने कोणता गड स्वराज्यात घेतला, 7व्या मजल्यावर जायचं, भगवं निशाण पटकवायचं की आजवळच्या गावकऱ्यांना वारकऱ्याला वाटलं पाहिजे महाराजांनी कोणता गडकोट जिंकलेला. मग त्याला विजयस्तंभ. मग दरवाजा आहे, या दरवाजाला चोरदिंडी दरवाजा असं म्हटलं जातं. बाळे किल्ला, आता ह्याच्या आतमध्ये पूर्णपणे बाले किल्ला आहे. आता बाले किल्ला म्हणजे काय तर किल्ल्यामध्ये असणारा अति VIP भाग ज्याला म्हटलं जातं तो बाले किल्ला, महत्वाचा भाग. मग बाले किल्ल्यातनं बाहेर येण्या जाण्याचा मार्ग चोरदिंडी दरवाजा, चोरवाट ज्याला म्हटले जाते त्याला चोरदिंडी दरवाजा असा नामकरण केलं जात असेल. समोर एक दरवाजा, याला पालखी दरवाजा म्हणतात. आपल्या राजांची पालखी, राष्ट्रमाता जिजाऊंची पालखी, संभाजी महाराजांची पालखी गडावर जर जायची असेल तर या दरवाज्यात येण्या जाण्या करायची. बाकीच्या पालख्या असतील, समजा कोणी पराक्रम केला, हिरकणीची पालखी काढली समोरच्या बाजूला, कारण त्यांना बाले किल्ल्यात एंट्री नव्हती. हा बाले किल्ला पूर्ण भाग येतो VIP, मंत्रालय, राणी महाड हे सर्व VIP लोक आहेत. मग छत्रपती शिवाजी आऊसाहेबांची सुद्धा पाचाडमधनं खाली यायची. मग डायरेक्ट इथनं राजांच्या राजवाड्यात, संभाजी महाराजांच्या ते डायरेक्ट राजवाड्यात. बाकी कुणाची आली का डायरेक्ट दरबारात त्या साईडला जायची. माझा पालखीचा मान कोणाला असायचा? भुई समाजाची लोक असायची. भुई समाजाच्या लोकांना पालखीचा मान असायचा. मध्ये एक गाणं ट्रेंडिंगला होतं, आम्ही पालखीचे भुई, आम्ही पालखीचे भुई. म्हणजे भुई समाजाला पूर्वी मेन मान असायचा. पण पालखी दरवाजाच्या अपोजिट साईडला दरवाजा आहे, त्या दरवाजाचं नाव आहे मेना दरवाजा. जी रोफेनी लोक गडावर येणार आहेत. मेना दरवाजा पूर्वी स्त्रियांसाठी असायचा, पालखी दरवाजा पुरुषांसाठी असायचा. मेना ते पालखी 650 फुटाचं अंतर आहे आणि त्या अंतराला अशी आतमध्ये 6 दालनं आहेत, 6 महल आहेत लाईनीत. आणि या महालांना इतिहासामध्ये राणी महाल असं म्हटलं जातं. छत्रपती शिवरायांना राण्या किती होत्या हो? 8. छत्रपती शिवरायांना राण्या होत्या 8. त्यांची नावं ऐका: सहीबाई, सोयराबाई, सगुणाबाई, गुणवंताबाई, काशीबाई, पुतलाबाई, लक्ष्मीबाई, सकवारबाई. अशा राजांना 8 राण्या होत्या. राजे होते हौस मौस मजा म्हणून 8 राण्या केल्या नाही, स्वराज्य निर्माण करायचं होतं. मोहिती, निंबाळकर, गायकवाड, जगताप, शिर्के अशा मोठमोठ्या सरदारांच्या मुलींशी लग्न केलं. सरदार स्वराज्यात आणले, माणसं पाहिजेत की नाही, म्हणून 8 राण्या केल्या. 6 राण्या रायगडावर ठेवल्या. संभाजी महाराजांचा जन्मसाल माहिती आहे का कोणाला? साल 1657.
1657 आणि सहीबाईंचं निधन 1659 राजगड किल्ल्यावरती. शंभूराजे 2 वर्षाचे होते त्यावेळी त्यांचं निधन राजगड किल्ल्यावर झालं 1659. रायगडावर राहायला महाराज कधी आले? 1671ला. म्हणजे सहीबाईंना रायगड किल्ला मुलीच माहिती नाही. पुतलाराणी पाचाडमध्ये कारण आऊसाहेबांना उतरत्या वयोमानात रायगडाचं क्लायमेट सहन होत नव्हतं म्हणून त्यांच्या सेवेसाठी पुतलाराणी पाचाडमध्ये राहत होत्या आणि उरलेल्या 6 राण्या या 6 मालामध्ये राहत होत्या. पण ह्याच्यावर छप्पर होतं की हा प्रश्न पडतो. ह्याच्यावर छप्पर होतं, सागवान लाकडं खापर नली चिकवलं, मखमली पडदे पैठणी कपडामध्ये सजवलेलं वैभव कसं असेल याची कल्पना पण करू शकत नाही. 10 मे 1818ला 2 इंग्रजांनी तोफेचा मारा केला त्याच्यामुळे रायगड पूर्णपणे भडीमार झालाय. पण या महालामध्ये आता बघितलं काय तज्ज्ञांची मतं आहेत. हा हॉल असू शकतो, तो बेडरूम असू शकतो. तज्ज्ञांची मतं आहेत. पलीकडच्या साईडला खिडकी पाहायला भेटते. खिडकीच्या या बाजूला एक रूम आहे. ती सर्वजण रूम बघून आलात. तिथे तुम्हाला काही खड्डे पाहिले की नाही? त्याला इतिहासामध्ये इंडियन टॉयलेट सिस्टम असं म्हटलं जातं. 350 वर्षापूर्वीचं. आज आपण सर्वजण घरी टॉयलेट वापरतो. नवल नाही, 350 वर्षापूर्वी महाराष्ट्रात या रायगडाच्या माथ्यावरती टॉयलेट वापरलं जात होतं. आज आपण सर्वजण इंग्लिश टॉयलेट वापरतोय. 150 वर्ष इंग्रजांनी आपल्याकडे राज्य केलं. आपल्याकडे अशा काही कला होत्या त्या बघितल्या, शिकले, माघारी गेले. थोडं चांगलं बनवलं आणि जास्त किमतीत आपल्याला माघारी पाठवलं आणि आपण ते दुर्दैवाने घेतोय. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, गर्वाने सांगतो मी गर्वाने सांगतो, अरे घासल्याशिवाय दहार नाही त्या तलवारीच्या पातीला. अरे घासल्याशिवाय दहार नाही त्या तलवारीच्या पातीला आणि शिवचरित्र शिवार्थ नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. आता आपण राणीमहाल बघितले की नाही? राणीमहाल पाहिले, पण प्रत्येक राणी महालाच्या समोर असा एक चौथरा पाहतो. या चौथऱ्याला इतिहासामध्ये दाशीओटा म्हणतात. आत्ताच्या भाषेमध्ये याला सर्वन्स क्वार्टर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या होत्या, त्यांच्या सेवेसाठी दासदासी अडेके राहायच्या. म्हणजे दाशीओटा असं नामस्करण केलंय. खाली पडकी इमारत पाहिलीत की नाही? अष्टप्रधान मंत्रिमंडळ, 362 किल्ल्यांचं मंत्रालय आहे. पूर्वीचं मंत्रालय हे असं दिल्लीला आपलं आहे तसं. हंबीराव मोहिते, अण्णाजी दत्तो, रामचंद्र तिमक, रामचंद्र नीलकंठ, निराजीरावजी, बालाजीरावजी असे महाराजांचे 8 मंत्रिमंडळ होते. इथून मला किल्ला म्हणजे पूर्ण कारभार इथून पाहिजे. 3 कोठरा दिसली का? धान्यांची कोठार, पूर्वी धान्य साठा करायची. कोल्हापूरमध्ये पन्हाळगड बघितलंय का? त्या ठिकाणी 3 कोठार आहेत. गंगा, यमुना, सरस्वती. 52 फूट डीप आहेत. सिस्टम आहे. वरतून धान्य टाकायचं, खालून काढायचं. स्वराज्यावरती जर आणीबाणी आली तर तिथून धान्य पुरवलं जाईल. कुठे? स्वराज्यावरती. जर स्वराज्याच्या राजधानीला जर वेढा पाडला, गडावर 3500 लोक आहेत. लोक वस्ती आहे की नाही? वेढे पूर्वी 6 महिने 3 महिने चालायचे. जर रायगडाला वेढा पडला ना तर रायगडावर राहणाऱ्या लोकांना 3 महिने धान्य पुरेत का याचं ठिकाण धान्यासाठी करून ठेवायचे. त्याला इतिहासामध्ये धान्यांची कोठार असं नामस्करण. काही इथे एक बोर्ड होती, काही तज्ज्ञांची मत आहे कैदी कोठार. जर 1733ला पेशवे आले, असू शकता पेशवे आले, पेशव्याने कैद्यांचा साठा केला असावा असं काही तज्ज्ञांची मत आहे. त्या ह्याच्यातून आतमध्ये आलो, त्या भिंतीपासून त्या समोरच्या आडव्या भिंतीपर्यंत आपल्या राजांचा प्रशस्त राहता राजवाडा आहे बघा. आज आपण छत्रपती शिवरायांच्या राहत्या राजवाड्यामध्ये उपस्थित. मखमली पडद्यामध्ये पैठणी कपड्यामध्ये सजवलेला हा राजवाडा कसा वाटत असेल याची कल्पना करा बघा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 पुणे जिल्ह्यात शिवनेरी किल्ल्यावर झाला. पण राजाने अखेरचा श्वास याच चौथऱ्यावरती 3 एप्रिल 1680ला सोडला. दुपारी 12 वाजता हनुमंत जयंती होती. याच राजमार्गावर राजांची अंतिम यात्रा जगदीश्वर मंदिरापर्यंत नेत आली आणि त्या ठिकाणी त्यांच्या चुलत भाऊ साबाजी भोसले यांच्या हस्ते त्यांच्या देहेकडेला अग्नी देण्यात आली. सांगायचं एवढंच आहे, मनासारखं धन आहे, मनासारखं धन आहे, धनासारखा राजा आहे, राजासारखी प्रजा आहे. 50 वर्ष आयुष्य लाभलं, 50 वर्ष आयुष्य लाभलं. 50 वर्ष आपण स्वतःचा ध्रुव करू शकत नाही, पण राजाने 362 किल्ले जिंकून हे स्वराज्य उभं केलं. शून्यातनं विश्व निर्माण केलं. अनेक राजे पाहिले असतील, अनेक राजांचा इतिहास वाचला असेल, अनेक राजांचा तुम्ही इतिहास वाचला असेल. बापगादीवर राज्य करणारे राजे बघितलेत, बापगाद्या हिसकावणारे राजे बघितलेत, पण शून्यातनं विश्व निर्माण करणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजे. प्रतापरावची मुलगी जानकी हिचं लग्न आणि राजाराम महाराजांचं लग्न या चौथऱ्यावर लावून दिलं.
अनेक प्रसंग, अनेक गोष्टी या चौथऱ्यावरती घडल्यात. छत्रपती शिवाजी महाराज आजारी होते. आज राजांना पाहण्यासाठी संपूर्ण गावकरी वारकरी हे रायगडाच्या माथ्यावरती उपस्थित होते. राजाने प्रत्येकाला सांगितलं, माझे लक्षात क्षण आहेत, मला परमेश्वराचं वंदन करू द्या, नामस्मरण करू द्या, तुम्ही सर्वजण निघून जा. संपूर्ण गावकरी वारकरी निघून जातात, पण एक व्यक्ती मात्र राजा छत्रपती शिवरायांना सोडून जाऊसं वाटत नाही. ती व्यक्ती म्हणजे हिरोजी फर्जंद. पण राजाने आज्ञा केली आहे म्हणून जायचं. जाता जाता एक पाऊल राजवाड्यात आणि एक पाऊल राज दरबारात, आणि एकच नजर महाराजांच्या नजरेला नजर भेटते, आणि ती नजरेला नजर सांगते, अहो राज तुम्ही उठा. जसं आपण आग्र्याला औरंगजेबाला फसवलं, या ठिकाणी मृत्युमुखाला फसवू. तुम्ही उठा, माझ्या जाग्यावर 2 मिनिटे उभे राहा, मी त्या ठिकाणी दिसतो. मृत्यूचा क्षण माझ्यावरती. राजांसाठी माणसं होती, माणसांसाठी राजा होते. मनासारखा धन होता, धनासारखा राजा होता. शिवरायांच्या पायीकडे पसरले या रायगडावरी हीच आमची आम्हाला माणिक मोती, दुसरी धन दौलत नाही. अशा पवित्र स्थानी आज आपण आलेलो आहोत. येणारा प्रत्येक शुभक्त नतमस्तक होतो. या ठिकाणाची माती कपाल लावून जातो. ज्यावेळी आपल्या राजाने अखेरचा श्वास रायगडाच्या मातीत, या रायगडाच्या माथ्यावर, याच चौथऱ्यावर सोडला, त्यावेळी औरंगजेबाला समजलं. औरंगजेबाचा सरदार काफी मुत्सलित खान ही बातमी औरंगजेबाकडे घेऊन गेला. हुजूर हुजूर काफिर सिवा मर गया, ही बातमी सांगायला गेला. नमाजाच्या खुटा पडत होता आणि त्याच ठिकाणी गुडघे टेकले आणि हात वर करू लागला. एक खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है. म्हणजे राजांसाठी दुआ करणारे दुश्मन होते. हा इतिहास आहे रायगडाच्या मातीतला आहे. मी माझ्या प्रत्येक ग्रुपला सांगतो की अंधार फार झाला, अरे अंधार फार झाला, पाहता दिवा पाहिजे. या महाराष्ट्राला नाही, भारत देशाला पुन्हा जिजाऊंचा शिवबा पाहिजे, पुन्हा जिजाऊंचा शिवबा पाहिजे. आज ज्या चौथऱ्यावरती आपण उभा आहात, हा चौथरा दप्तरखाना रायगडाचा अतिमहत्वाचा कागदीपत्र व्यवहार करण्याची जागा आहे. सचिवालय आपण पाहिले की नाही, खाली येताना मंत्रालय, पण अतिमहत्व कागदीपत्र इथून केला जात होता. खाली आपण जर पाहिलात, हा डबल चौथरा सदर दिल्लीचा लाल किल्ला कोणी कोणी पाहिलाय. दिवाणे आम दिवाणे खास, VIP म्हणजे दिवाणे आम दिवाणे खास. दिवाणे आम म्हणजे आम जनतेसाठी, दिवाणे खास म्हणजे खास लोकांसाठी. महाराज खास लोकांना इथे बसून नाही निवड द्यायची आणि आम जनतेला दरबारात द्यायची. आता या साईडला बघा, आपल्याला समोर विटी बांधकामाची खोली दिसते की नाही, त्याला इतिहासामध्ये नामस्करण केलं जातं टाकसाल म्हणजे मिंट, छापखाना. राजमुद्रा होड शिवराय नाणी घडवण्याचं ठिकाण. आपल्या राजांची अष्टकोणी राजमुद्रा होती, त्या ठिकाणी घडली. त्याच्यावरती एक लेख लिहिला, प्रतिपचंद्र लेखे वे वर्ध विष्णू वंदिता शहा सुनुशोषा मुद्रा भद्राई राजे ते. या साईडला आपल्या राजांची सज्ज गॅलरी आहे, थंड हवा करण्याचं ठिकाण. या साईडला हैदराबादचं बांधकाम पाहतो की ना आपण, हे गुप्त खलबतखाना, गुपित चर्चा करण्याचं ठिकाण. आपण एक म्हणतो, या कणाला सांगितलं की त्या कणाला इकडे जावं, असं ठिकाण आत्मय दाबायदाची. त्याचे प्रमुख होते बहिर्जी नाही, 18 भाषांचं ज्ञान, वेशांतरमध्ये असणारे पटाई. औरंगजेबाच्या छावणीत जायचं, औरंगजेबाला कवाल्या ऐकून त्यांच्याकडे बक्षीस घेऊन त्यांच्या दाढीला हात लावून पुन्हा स्वराज्यात यायचं, इतकी कामगिरी केली. छत्रपती शिवाजीराजे सदैव सांगायचे, बहिर्जी नाईक हे तिसरा डोला स्वराज्याचे. खरोखर तिसरा डोला म्हणून उल्लेखले जात होते. पण बहिर्जी नाईकाने कधी आपल्या स्वतःच्या पत्नीला सुद्धा सांगितलं नाही की स्वराज्यात मी काही काम करतोय, कारण पत्नी सुद्धा फितूर होऊ शकते, त्या दृष्टिकोनाने कधी सांगितलं नाही. आणि शेवटपर्यंत बहिर्जी नाईक स्वराज्यासाठी झाले, ते स्वराज्यासाठीच राहिले. बघा, अनेक माळा या ठिकाणी झुकल्या, अनेक माळा गर्वाने उंचवल्या. हा दरबार छत्रपती शिवरायांचा दरबार म्हणजे स्वर्गाचं दार. समोर आपण जी मेघरत्न पाहतो, पंचधातूचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेश्वर सिंग यांच्या हस्ते बसवले आहे. मध्यंतर पुतलामध्ये 12 पिढी कोल्हापूरमध्ये शिवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते बसवला आहे 2009 मध्ये. खाली किल्ले पहिलं किल्ले, त्याच्या आतमध्ये कालापाषाणी दगड आहे आणि त्या दगडावरती 32 मन सुवर्णजडी सिंहासन होतं. एक मन म्हणजे 40 किलो, 1280 किलोचं सिंहासन होतं. समोर नगारखाना पाहताय, 52 फूट उंचाचा नगारखाना. नगारे सनई चौघडे बनवले गेले की मुख्य दरवाजा महादरवाजा बंद होतो. याच दरबारात आपल्या राजाने हिराचा साडी चोली देऊन सत्कार केला होता खना नरहाने. आज आपण या दरबारात उपस्थित आहात. शिवराज्याभिषेकाचा पोस्टर पाहिलंय की नाही? या दरबारातला तो इंग्रज नुसता स्वतःचा प्रश्न रोजनीसीमध्ये लिहित नाही, तो पुन्हा शिवराज्याभिषेकाचं वर्णन लिहितो. तो लिहितो की महाराज पहाटे 5 वाजता आपल्या राजवाड्यात उठले, स्नान केले, कपडे प्रदान केले, कपाली चंद्रकोर लावली, गळ्यामध्ये कोड्यांची माळ घातली, डोक्यामध्ये 0 टोप घातली. राज आई भवानीला साकडं घालण्यासाठी भवानी मातेच्या मंदिरात गेले. या दरबारात
6,500 माऊली उपस्थित आहेत. 6,500 लोक उपस्थित आहेत. प्रत्येक मावळ्याच्या डोक्याला मानाचा फेट आहे. प्रत्येक मावळ्याच्या डोक्याला मानाचा फेट आहे. लाल सदरा बांधलेला आहे कमरेला, हातामध्ये मशाल आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद सोलाय. सिंहासनाच्या शेजारी आऊसाहेब आहेत. 4 राणे आहेत. राजाराम महाराज संभाजीराजे, उजव्या हाताला 8 मंत्रिमंडळ आहेत. आणि राजा 5:30 वाजता नगर कधी समोरच्या बाजूला येतात. आया बहिणी पुढे झाल्या. राजानं पंचरत्नांनी ओवाळणी केली. हजारो मोहरा राजांच्या अंगावरती उधळल्या गेल्या. आणि राजा या दरबारातून जात असताना प्रत्येक मावळा आपल्या डोक्यातला मानाचा फेटा काढतो आणि राजांना मानाचा मुजरा करतो. राजे मानाचा मुजरा स्वीकारतात. राजांची एक नजर 32 स्वरत्न जरी सिंहासनाकडे झाली, दुसरी नजर या दरबाराच्या 4 कोपऱ्यामध्ये फिरत होती. या दरबाराच्या 4 कोपऱ्यामध्ये फिरणारी नजर सांगत होती, ज्या वीरांच्या खांद्यावरती हे स्वराज्य उभं राहिलं, ज्या वीरांनी बलिदान दिलं, प्राणाच्या हूत दिली, असा कोणताही वीर सरदार आनंद सोहळ्याला उपस्थित दिसत. आणि राजा राजांचा अंतकरण भरत आणि राजा सिंहासनावर त्यावरून आपल्या मातेला नक्कीच म्हणतात, औ साहेब ही स्वराज्याची पहिली चढतोय. हे आमच्या मास मौल्या ठेवतोय. औ साहेब ही पहिली चढतोय माझा ताना. राजा आधी लगीन कोंढण्याचं, मग माझ्या रायबाचं, असं म्हणणार आहे माझा ताना. औसाहेब दुसरी पायरी चढतो माझा प्रतापराव गुजर. औसाहेब तिसरी पायरी चढतो माझा बाजी. राजा लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा मारता कामा नये माझा बाजी. औसाहेब चौथी पायरी चढतो माझा शिवा काशी. अवर राजा जन्माला जरी शिवा काशी म्हणून असेल, मरताना छत्रपती शिवराय म्हणून मरतोय. केवढं मोठं भाग्य. पन्हाळगडाच्या वेळ्यात सदासर शिवा काशीत पुढे झाला. अशा असंख्य लाखो वीरांचे नाव घेत राजे सिंहासनावर आरूढ झाले. गागा भट्ट पुढे झाले. चतुर्धरला विष्णूची मूर्ती दिली आणि याच दरबारातून मोठा जल्लोष झाला. मी घोषणा देतो, तुम्ही सर्वांनी मोठ्यांचे जय करा. या ठिकाणी घोषणा झाली गेली, महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय क्लवताव सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवराय, महादेव. आपण महादरवाजा सिंबल बघायला कोणाकोणा भेटलं नाही. महादरवाजाला सिंबल जे पाहायला भेटतं, महादरवाजामध्ये एक हत्ती पायाखाला आहे, एक हत्ती शेपटीवरती आहे. पण या ठिकाणी 4 पायखाली 4 हत्ती आहे. 5वा हत्ती शेपटीवरती आहे. त्या 4 शाही आहेत, मुघलशाही, बादशाही, कुतुबशाही आणि आदिलशाही. ह्या 4ही शाही कोणाच्या होत्या? औरंगजेब सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल. जो शेपटीवरती औरंगजेब आहे तो औरंगजेब. ह्या 5ही शाही जर एकत्र जर आल्या ना, तरी 4 पायखाली 4 दाबून ठेवतील महाराज. आणि अजून जर औरंगजेब स्वतःहून जरी आला ना, तरी शेपटीवरती हुलकावून देतील राजे. इतकी ताकद महाराजांच्या अंगात आहे, या स्वराज्यात आहे. याचं वैशिष्ट्य पण दाखवलं. या साईडला बघा, हे 2 तुम्हाला दिसत आहे, कुतुबशाही, आदिलशाही, सर्वात मोठ्या शाही बलकटशाही. तर दोन्ही एकत्र आल्या, एकीला उजवा पाय तर एकीला शेपटीवरती हुलकावतील. ही ताकद महाराजांत आहे आणि ही बुद्धी आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. बघा, या परिसराला इतिहासामध्ये होली ग्राउंड असं म्हटलं जातं. आजही आपल्याकडे होली पेटते. आता 12 तारखेला आहे, 12 का 13 तारखेला आजही होली पेटते. होलीत नारळ टाकला जातो आजही, पण टाकायची पद्धत आणि काढायची पद्धत चेंज झालेली आहे. पूर्वी 350 वर्षापूर्वी होलीत नारळ टाकला जायचा, हाताने टाकला जायचा आणि हाताने काढला जायचा. आता हाताने टाकला जातो, सापडीने काढला जातो. पूर्वी हाताने काढायचा. जो बहादर कुणी या मैदानातून हाताने नारळ काढेल त्याला सोन्याचा कडा आणि मानाचा पेटा असे राजे बक्षीस द्यायचे. 1.25 किलोचा सोन्याचा कडा. हे काम फक्त धर्मवीर छत्रपती संभाजीराजे करायचे. बघा, समोर मूर्ती पाहायला भेटते, पंचधातूची आहे, 7व्या पंचधातूची आहे. 1974ला ही मूर्ती या ठिकाणी बसवली. सिंहासनाची प्राकृतिक मूर्ती आहे. छायामध्ये सिंहासन पाहिलं असेल तुम्ही. ही सिंहासनाची प्राकृतिक मूर्ती आहे. आतली मूर्ती कधी बसवली? 2009 मध्ये. आणि ही कधी बसवली? 1974ला. ही मूर्ती आतमध्ये बसवायला आणली होती. पण ही मूर्ती या ठिकाणी का बसवली त्याला कारण आहे. आपले राजे सिंहासनावरती बसताना काही गोष्टी घालत नव्हते, याच्यामध्ये आहेत त्या, म्हणून ही मूर्ती या ठिकाणी बसवली. कोणाला सांगता येईल का याच्यात?
मोजडी. आपल्या राजे मोजडी कधी सिंहासनावर घातली नाही. ती मोजडी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटली. आणि तलवार जी आहे, राजा तलवार दुसऱ्या हातात पकडायचे, उजव्या हातात, आणि त्या ठिकाणी डाव्या हातामध्ये तलवार दाखवलेली आहे. म्हणजे मूर्ती या ठिकाणी बसली बघा. घोड्यावरती बसूनच बाजार करायचा, घोड्यावरती बसून बाजार खरेदी करायची. म्हणून याच्या हाईट घोडे इतकी दिलेले बघा. त्याच्या पायऱ्या सुद्धा आतील भागात दिल्यात, घोड्यानं लागू नयेत. ह्या बाजारपेठेत काय भेटायचं हे कोणी सांगू शकणार नाही. फक्त जीवन आवश्यक वस्तू या बाजारपेठेमध्ये विकली जायची. पण या बाजारपेठेत एक नागाचित्र, एक शिल्प पाहायला भेटलं. नागप्पा. या बाजारपेठाचे प्रमुख होते नागाप्पा शेट्टी. कर्नाटकावरून व्यापार या ठिकाणी, कर्नाटकावरून येऊन इथे व्यापार करायचे. बाजारपेठाचे प्रमुख होते. आपल्या राजाने जसं हिरोजीनं बक्षीस दिलं नावाची पाटी, तसं नागप्पा शेट्टी सुद्धा मागतो, आम्हाला नावाची पाटी आमच्या नावाला परवानगी द्या. राजे म्हटले नाही, नावाची पाटी कोणालाच देणार नाही. 350 गडकोट केलं स्वराज्यात आपल्या राजांचे, पण कुठेही राजांचं नाव आहे का? नाही. पण नागाचं चित्र का काढलंय तर तुमच्या दुकानाची ओळख, आयडेंटिफिकेशन ज्याला म्हटलं जातं, नागाचित्र म्हणून काढू शकतात. म्हणजे नागाचित्र या ठिकाणी काढलेलं आहे. भली मोठी बाजारपेठ, आगे दुकान म्हणजे पुढं दुकान लावायचं, मध्यभागी राहायचं, आणि पाठीमागच्या बाजूला स्टोर रूम करायचं, म्हणजे स्टोर करून ठेवायचं, म्हणजे गोडाऊन ज्याला म्हटलं जातं. अशी रचना बाजारपेठेची होती बघा. ह्याच्यावर पूर्वी छप्पर होता, सागवण लाकडं कापड नली चिकवलं. मग त्यावेळी याचं वैभव कसं असेल याची कल्पना सुद्धा. ईश्वराचं मंदिर म्हणजे जगाचा विश्वर म्हणजे जगदीश्वर. तुम्ही लांबून याचा आकार जर पाहिला तर थोडा कसा वाटला होता? मशीद. आतमध्ये गेलं तर शंकराची दरवाजा छोटे अरुंद आहे, कारण मुघल अंगाने दिपड होते, उंच होते, वाकून गेले देवतांना. म्हणून त्याचे दरवाजे. राजे रोज सकाळ संध्याकाळ जगदीश्वराचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आहे. समोरच्या बाजूला आपल्या राजांची शिव समाधी आहे. समाधीचा शोध महात्मा ज्योतिराव फुले वरचं बांधकाम लोकमंत्री. समाधीला नतमस्तक खून परतीच्या मार्गाला निघणार, पण त्या ठिकाणी मात्र गारद देऊ नका. तुम्ही दर्शन घेणार, परतीच्या मार्गाला निघणार. नगारखाना आपण पाहिलं की नाही, बाले किल्ल्याचं मेन गेट, तसं एक छोटा नगारखाना आहे. त्याच्या पायरीवर लिहिलं आहे, सेवेच्या गाई तत्पर हिरोज इंदुरकर, ज्याने 14 वर्ष रायगड किल्ला बांधला. त्याची नावाची. राजाने विचारला, वैरोजी काय पाहिजे मागा, जागिरी वतनदारी घोडणानं सोनं काय पाहिजे ते मागा. हिरोजी म्हटले, राजा असं काही नको, फक्त तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाता ना, त्यावेळी तुमच्या उजव्या पायाचा स्पर्श माझ्या नावाच्या पाठी लावू द्या. हेच माझं मोठं बक्षीस. म्हणजे राजांसाठी माणसं होती, माणसांसाठी राजा होते. मनासारखं धन होतं, धनासारखा राज्य होता, आणि राजासारखी प्रजा होती. राजांच्या देहकल लागणी या समोरच्या बाजूस देण्यात आली. त्यांचे चुलत भाऊ साभाजी भोसले यांच्या. ही पाठीमागची बाजू आहे, समोरची बाजू या साईडनं आहे. महाराज सदैव या साईडने यायचे. रोज सकाळ संध्याकाळ ज्यावेळी रायगडावर वास्तव्य असायचे त्यावेळी राजे रोज सकाळ संध्याकाळ या ठिकाणी दर्शन घ्यायचे. ज्यावेळी तुम्ही आता इथपर्यंत आलात तर शेजारी वाघ्या कुत्र्याचा स्टॅच्यू पाहायला भेटेल तुम्हाला, पण काही ग्रस्त असल्यामुळे, वादग्रस्त असल्यामुळे त्याचा इतिहास सांगितला जात नाही आहे. पण याच मंदिरात कविभूषणाची आणि राजांची भेट झाली होती. 14 वर्षाचा मुलगा कविभूषण होता, उत्तराखंडातनं इथे महाराजांसाठी आला होता. पण राजांना कधी त्यांनी पाहिलं नव्हतं, फक्त राजांचं नाव कीर्ती ऐकूनच तो इथपर्यंत पोहोचला. कड माथ्यावरती आला, जगदीश्वर मंदिराच्या आतमध्ये गेला. त्याला एवढं बाकी माहीत होतं की राजा रोज सकाळ संध्याकाळ जगदीश्वराला दर्शन द्यायचं. राजे दर्शनाला आले. 14 वर्षाचा मुलगा समोर बसलेला. राजाने विचारलं, कोण तुम्ही? त्यांनी सांगितलं, मी कवी कलश. रायगडावर कशाला आलात? मी छत्रपती शिवराय ना काव्य रचले ते ऐकवायला आलो आहे. त्यांना माहित नव्हतं शिवाजी महाराज आहेत. राजे म्हटले, आम्हाला ऐकवा. म्हटलं, आम्ही नाही, आम्ही फक्त छत्रपती शिवरायांनाच ऐकवणार आहे. आम्ही महाराजांकडे नेतो तुम्हाला लगेच. आता ऐकवताय का? ऐकवलं. इंद्र जमी जंब पर, इंद्र जमी जंब पर, बाळ वसु अंब पर, रावण सदंब पर, रघुकुल राज है, वन परी पहा पर, शंभू नदी नहा पर, जय जय मुर्गराज है, मैन शिले शेर शिवराज है, शेर शिवराज है. दुसरं काव्य ऐकवलं, काशी की कला जाती, काशी हो की कला जाती, मथुरे में मौजूद असती, अगर ना शिवराय होते सबकी सुन्नत होती, सबकी सुन्नत होती. बघा, औरंगजेब आपल्या पत्नीला म्हटलं होतं महाराजांची तारीफ करताना. औरंगजेब काय म्हटला होता?
ए बेगम ये सब फजूल है सेजादे। तैमूर के खातिर तीसरी कचने दे की मेरे घर में संभार शिवा जैसा बेटा पैदा होता पूरे हिंदुस्तान पर राज करता। मेरे चारों बेटो मक्कार गद्दार है, लेकिन मेरे चारों बेटो मक्कार गद्दार है, लेकिन वो सिवा का चाल चलन बिल्कुल दूध की तरह साफ है, सूरज की तरह चमकदार है। यदाम इसलिए खुशनसीब है, काय म्हणतोय स्वतःला, यदाम इसलिए खुशनसीब है हमें दुश्मन मिला तो भी शेर शिवा जैसा। जय महाराष्ट्र, जय शिवराय। या ठिकाणी माझी माहिती संपलेली आहे.